नमस्कार, रुपाली कांबळी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत क्रिस्पी असा शेव बनवत आहे। खूप सोपी आहे बनवायला। सहज आपण शेव घरी बनवू शकतो। इथे मी 2 कप बेसन घेतलेला आहे। ज्या कपने किंवा वाटीने साहित्य घेणार त्याच्याने संपूर्ण साहित्य घ्यायचं। त्याच कपने अर्धा कप तांदूळ पीठ घेतलेला आहे। यामध्ये आता आपण मोहन टाकूया। तेल कडक गरम करून घ्यायचं आणि 2 कप बेसन घेतलेलं होतं आणि अर्धा कप तांदूळ पीठ, तर 2.5 कप यामध्ये पोहा खायच्या चम्मचनी तेल टाकूया। छान असं तेल पूर्ण बेसन आणि तांदूळच्या पीठला लावून घेऊया। छान असं तेल पूर्ण बेसन आणि तांदूळच्या पीठला लावून घेतलेलं आहे। आज आपण सोड्याचा पण वापर नाही करत आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, तिखट आणि थोड्याच प्रमाणात हळद। तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। मी इथे बाळ खाणार म्हणून कमी प्रमाणात तिखट टाकलेलं आहे। आज आपण बनवत आहे लसूण शेव। तिखट, हळद, मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। आता आपण इथे जिरं घेऊया, ओवा आणि लसूण 6-7 कळ्या लसूण घेतलेले आहे। मिक्सरचं पॉट घेऊया, ओवा आणि जिरं बारीक करून घेऊया। आधी ओवा आणि जिरं बारीक करायचं, नंतर यामध्ये लसूण घेऊया। ओवा आणि जिरं बारीक केले, त्याच्यामध्ये लसूणच्या कळ्या घेतलेल्या, यामध्ये थोडंच पाणी टाकूया आणि बारीक करून घेऊया। बघा छान असं गाळून घेतलेलं आहे। जे पाणी आहे लसूण, ओवा आणि जिरंचं ते पाण्याने आधी आपण बेसन आणि तांदूळ पीठला लावूया। आणि आपल्याला लागणार पाणी, तर आपण पाणी घेऊया, साधं पाणी घ्यायचं आणि त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया। आपल्याला पीठ गिलसर पण नाही करायचे आहे आणि खूप कडक पण नाही। आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे किंवा थोडे हलके गिले केले तरी चालेल। शेव बनवण्याची साचा घेतलेला आहे, यामध्ये तेल लावूया। आतमध्ये पण तेल लावायचं आणि जी शेव बनवण्याचं आहे त्याला पण तेल लावायचं, म्हणजे आपले जे बेसन आहे ते चिकटणार नाही। यामध्ये छान असं भरून घेऊया। छान भरायचं, पोकळ नाही ठेवायचं। पोकळ ठेवलं तर काय होणार, तेलामध्ये सोडणार तर मध्येच तेल छान पडणार नाही। छान असं बेसन, जे आपण शेव बनवण्याचं बेसन आहे ते छान भरून घेतलेलं आहे। बाजूनी सुरुवात करायची आणि मध्ये थांबायचं, म्हणजे शेव जो आहे तो छान तळून येतो। मीडियम गॅसवरच आपल्याला शेव तळून घ्यायचा आहे। आणि जेव्हा आपण शेव टाकतो तेव्हा गॅस कमी करायचा आणि शेव टाकायचं, कारण आपल्याला चटका लागणार नाही। छान असा शेव दोन्ही बाजूनी तळून घेऊया। खूप सोपी आहे शेव बनवण्याकरिता। 10 मिनिटात शेव बनवून तयार होतो। हलका ब्राऊन कलर येतपर्यंत छान असा तळून घेऊया। पुन्हा मी शेव कसा टाकायचा तेलामध्ये, कसा सोडायचा ते सांगणार आहे। बाजूनी बघा छान असा शेव तळून घेतलेला आहे। बाजूनी सुरुवात करायची, गॅस कमी ठेवायचा आणि मध्ये स्टॉप करायचा आणि कमी गॅस करायचा, पण तेल गरम असायला पाहिजे। मीडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण शेव बाजूनी सुरुवात करूया आणि मध्ये स्टॉप करूया, म्हणजे छान असा शेव तळून येतो। आणि बेसन भरताना छान भरायचं, पोकळ असं ठेवायचं नाही। पोकळ ठेवलं तर काय होणार, आपला जो शेव आहे तो तेलामध्ये छान पडणार नाही। आणि मीडियम गॅस करायचा आणि शेव तळून घ्यायचं। आणि जेव्हा शेव टाकतो आपण तेलामध्ये तेव्हा गॅस कमी ठेवायचा,
कारण आपल्या हाताला चटका लागणार नाही. छान असा शेव दोन्ही बाजूनी तळून घेतलेला आहे. या प्रकारे छानसा पूर्ण शेव मी बनवून घेतलेला आहे. छान असा शेव बनलेला आहे. या प्रकारे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे शेव. लसूण शेव बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. छान असा क्रिस्पी असा कुरकुरीत शेव बनलेला आहे. सहज आपण शेव घरी बनवू शकतो. बाय बाय.